नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन तसेच तळेगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांकडून देशी दारू, गांजा, गावठी कट्टे या कारवायांचा धडाका सुरू आहे. रोज या संदर्भातील कारवाया चालू आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे अशा अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कारवायांचा बडगा उभारण्यात आला आहे. तरीही या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळते. दिनांक 8 डिसेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई मुंडे व पोलीस नाईक सोडगीर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार आढारी, पोलीस शिपाई गोंटे, खराडे, वेताळ यांनी शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन व म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या कारवाईत 1,37,920 रुपयांचे गुळ मिश्रित कच्चे रसायन, गावठी हातभट्टीची तयार दारू व पॉवर लाईम पंच देशी दारू असा माल नष्ट केला आहे. या दोनही कारवाईत 2 महिला आरोपी व 1 विधी संघर्षित बालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर आणखी एका कारवाईत तळेगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 9 डिसेंबर रोजी आरोपी सलीम हुसेन मुजावर वय वर्ष 63 राहणार साईनगर इंदोरी याच्या ताब्यात एकूण 28,784 रुपये किमतीचा 578.68 ग्रॅम वजनाचा गांजा व रोख रक्कम असा मुद्देमाल अनाधिकारपणे बेकायदेशीररित्या जवळ बाळगलेला मिळून आला आहे. पोलीस हवालदार अनंत रावण यांच्या फिर्यादीवरून तळेगाव MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खरात पुढील तपास करीत आहेत. सदरची कारवाई तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, पोलीस हवालदार अनंत रावण, वसीम शेख, पोलीस शिपाई विनायक शेरमाळे, भीमराव खिलारे, गणेश दरंदले, रमेश घुले यांनी केली आहे. तर आणखी एका कारवाईत तळेगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 10 डिसेंबर रोजी माळवाडी गावात आरोपी सार्थक सतीश दाभाडे वय वर्ष 20 राहणार कोटेश्वरवाडी तालुका मावळ याच्या ताब्यात 10,515 रुपयांचा विदेशी दारूचा माल बेकायदेशीर विनापरवाना बाळगलेला मिळून आला आहे. हा माल जप्त करण्यात आला असून आरोपी विरोधात पोलीस शिपाई रमेश घुले यांच्या फिर्यादीवरून तळेगाव MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत 8 डिसेंबर रोजी गहुंजे येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत एका महिला आरोपीस 35,600 रुपये किमतीचा 600 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, रोख रक्कम व मोबाईल अशा मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण पुढील तपास करीत आहेत. सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहेत. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.